नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। तर बघा, गेल्या 2-3 दिवसापासून एक बातमी फिरतीये की 25 सप्टेंबरपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे। तर मग मुलांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तर ही बातमी खरंच खरी आहे की खोटी आहे? खूप खूप गोंधळून गेलेले आहेत आणि तसेच काही बघायला गेलं तर काही 6-7 घटक जे आहेत ते अजून बाकी आहेत। तर त्यांच्या व्यतिरिक्त ही भरती पडू शकते का? ही सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर ते कोणते घटक आहेत ते आपण बघून घेणारच आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया। तर बघा, ही जी बातमी आलेली आहे तर त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की 15,631 जागांसाठी संवर्गनिहाय अर्ज प्रक्रिया पुढील आठवड्यात। तर बघा, असं या भरतीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर मग खरंच पुढच्या आठवड्यात भरती पडू शकते का, असं खूपच मुलांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे। तर त्याच प्रश्नाचं निवारण करण्यासाठी आजचा हा खास व्हिडिओ होणार आहे। सर्वात पहिले तर बघून घेऊया तर बातमी काय आहे, ती बातमी बघून घेऊया। नंतर जे काय महत्त्वाचे घटक आहेत की ते म्हणजे ते भरतीवर आधारित आहेत, तर ते सुद्धा आपण त्यांचं सुद्धा विश्लेषण करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, महाराष्ट्र पोलीस दलात लवकरच 15,631 पदांची मोठी भरती प्रक्रिया सुरू होत आहे। यामध्ये पोलीस शिपाई, सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे SRPF, पोलीस शिपाई चालक, बॅट्समन आणि कारागृह शिपाई यांसारख्या विविध पदांचा समावेश आहे। इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहनात्मक करण्यात आलेले आहे। या भरतीसाठी 25 सप्टेंबर 2025 रोजी पासून अर्ज भरण्याला सुरुवात होण्याची शक्यता आहे। तर बघा, येथे काय म्हटलेलं आहे, शक्यता आहे, म्हणजे त्यांनी सुद्धा शक्यता दर्शवलेली आहे। ती श्युअरिटी त्यांनी काही अजून सांगितलेली नाहीये की 25 सप्टेंबरला तुमचे फॉर्म भरवायला सुरुवात ही होऊनच जाणार आहे, असं काही त्यांनी सांगितलेलं नाहीये। तसंच पुढे त्यांनी बघा काय दिलेलं आहे, भरतीशी संबंधित कोणत्याही नवीन अपडेटसाठी अधिकृत वेबसाईट नियमित भेट द्यावी। केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे स्वीकारले जातील। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुमचे भरले जाणार आहेत। तर बघा, आता हे जे 25 सप्टेंबरपासून भरती सांगत आहेत, तर ही बातमी खरंच खरी आहे का? तर बघा, मागे SRPF चालकच्या जागा कधीच भरल्या जात नव्हत्या। तर यावर्षी त्या जागा आम्ही भरू असं त्यांनी एक ऑफिशियल GR काढलेला होता। त्याच्यामध्ये नमूद केलेलं होतं की आम्ही 1000 ते 1300 पर्यंत 1000 ते 1300 पर्यंत SRPF चालकच्या जागा भरू। मग पहिले हे काम कोण करत होतं? तर SRPF चालकचे जे काम होतं ते SRPFचे जवानच करत होते। तिथे खूप मोठा गाडींचा ताफा असतो। मग जवान जर ते चालकचं काम करायला लागले तर मग त्यांचं काम पेंडिंगमध्ये पडायचं। असं मनुष्यबळाची कमतरता भासायला लागली। मग त्यांनी एक निर्णय घेतला आणि एक सरकारला विनंती करून त्यांनी एक GR काढला की आम्ही 1000 ते 1300 पर्यंत जागा SRPF चालकच्या यावर्षी या भरतीमध्ये भरू। पण मग ते किती जागांना मंजूर देतात ते अजून तो GR आलेला नाहीये। तर मग जर तो रिक्त जागांचा अहवालच आलेला नाहीये तर मग भरती कशी पडू शकते? तर त्या काही जागा असतील तर समजा 300-400 काय ज्या जागा वाढतील तर त्या याच्यामध्ये 15,631 मध्ये जर अजून जागांची भर पडली तर ही भरती कमीत कमी 16,000 पर्यंत जाऊ शकते। तर आता पुढचं राहिलं SRPF पदोन्नतीच्या जागा। तर मागे एक ऑफिशियल GR सुद्धा आलेला होता। तर त्याच्यामध्येच त्यांनी सांगितलं होतं की आम्ही पदोन्नतीच्या 1505 जागा ह्या भरणार आहोत। तर अजून सुद्धा त्या जागांचा सुद्धा अहवाल आलेला नाहीये। मग भरती कशी पडणार आहे तुम्हीच सांगा। पुढे त्यांनी इथे दिलेले आहे अंतिम मंजुरी मिळालेली पदे, म्हणजे कोणत्या पदांना मंजुरी मिळालेली आहे ते सुद्धा त्यांनी येथे नमूद केलेलं आहे। तर पहिलं बघा, पदनाम दिलेलं आहे, त्यांनी रिक्त पदांची संख्या दिलेली आहे। पहिलं पोलीस शिपाई चे 12,319 पद आहेत। पोलीस शिपाई चालकचे 234 पदं आहेत आणि बॅट्समनचे 25 पदं आहेत। असे
पद त्यांनी इथे दिलेली आहेत. तर बघा पुढे अजून एक मुद्दा आहे, तो म्हणजे मराठा आरक्षण. आता सध्या मराठा आरक्षणचा मुद्दा हा पेटून उठलेला आहे. तर पण सरकारने जर हो सांगितलेलं आहे की आम्ही मराठा आरक्षण देऊ, तर हायकोर्टाने याच्यावर महाराष्ट्र सरकारला विचारलं आहे, जर तुम्ही या मराठा आरक्षण द्यायला तयार झाला आहात, तर मग SC-BCचं 10% आरक्षणाचं काय होणार, हा एक विषय आहे. तर मग त्या मुलांचं त्यांचं काय होणार, की तुम्ही त्यांचं मग कोणत्या घटकातून तुम्ही मराठा आरक्षण देणार आहेत. तर ही सगळं त्यांना कागदपत्रक सादर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला हायकोर्टाने 10 दिवसांचा म्हणजे 10 तारखेपर्यंत वेळ दिलेली आहे. पुढच्या महिन्याची 8 तारीख त्यांना दिलेली आहे. 8 तारखेपर्यंत त्यांना सगळं हे कागदपत्र हायकोर्टासमोर सादर करायचे आहेत. तर अजून तो एक मुद्दा पेंडिंग आहे. अजून पुढे बघितलं तर एक झालं उंचीवाढची सुधारणा. त्याच्यामध्ये आता जे काही आदिवासी मुलं आहेत, आदिवासी घटकातील मुलं आहेत, त्यांचा अजून उंचीवाढीचा विषय तो पेंडिंगच राहिलेला आहे. फक्त वयवाढीचा तो विषय क्लिअर आता झालेला आहे. मुलांना वयवाढ दिलेली आहे. त्यांनी 2022 पासून 2022, 23, 24, 25 पर्यंतच्या मुलांना वयवाढची संधी ही दिलेली आहे. त्यामुळे हा एक मुद्दा क्लिअर झालेला आहे. पुढे हा एक स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका. तर त्यांनी मागे एक बातमीमध्ये सांगितलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ह्या दिवाळीनंतर होणार आणि दिवाळीच्या अगोदर आचारसंहिता ही लागू होणार. तर मग दिवाळीच्या पहिले जर आचारसंहिता लागली, तर तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये भरती होते का, पेपर घेतला जातो का, ग्राउंड वगैरे होतं का, त्याचे काही आचारसंहितेचे काही नियम आहेत, त्याच्यामध्ये कुठली भरती वगैरे काही घेता येते का, तो सुद्धा व्हिडिओ एक आपल्या चॅनलवर अपलोड आहे, तिथे जाऊन तुम्ही ते पूर्ण बघू शकताय. तर मग पहिले भरतीच्या दिवाळीच्या नंतर निवडणूक होणार आणि दिवाळीच्या पहिले आचारसंहिता लागू होणार आहे, असं सुद्धा त्यांनी मागे एका बातमीमध्ये सांगितलं होतं. तर मग ही भरती 25 सप्टेंबरला पडणार, अशी तुम्हाला ही बातमी कितपत खरी वाटते, तर तुम्हीच विचार करा. जर अजून रिक्त जागांचा अहवाल अजून आलेला नाही आहे, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही चालकच्या रिक्त जागा या भरतीमध्ये भरणार आहोत आणि असा ऑफिशियल GR सुद्धा त्यांनी काढलेला होता, पण अजून त्या रिक्त जागांचा अहवाल आलेला नाही आहे. त्यांनी किती जागा मंजूर केल्या आहेत, कुठे किती पद आहेत, हा अहवाल अजून देखील आलेला नाही आहे. मग भरतीचं कसं होणार. तर अजून म्हणजे तुम्हाला वाटतं का मग 25 सप्टेंबरपर्यंत भरती होणार, तर ह्या जागा अजून वाढ होणार आहेत, ते 100% होतील. पण मग अहवालच आलेला नाही, तर ह्या अशा 15,731 पदांवरच भरती कशी काय पडणार आहे, तो एक विषय आहे. आणि अजून पदोन्नतीच्या जागा त्यांचा देखील अहवाल अजून आलेला नाही आहे. त्यामुळे भरती तिथे सुद्धा अजून तो एक घटक बाकी आहे, मराठा आरक्षण. हे जे काही घटक बघितले, तर अजून यांच्यावर निर्णय व्हायचा जर बाकी आहे, तर मग भरती कशी पडू शकते, तुम्हीच विचार करा. पण भरती त्यासाठी तुम्ही तुमचे प्रयत्न सोडू नका, नियमितपणे तुमचे प्रयत्न चालू ठेवा. भरती केव्हाही पडली म्हणजे तुम्ही अपडेटेड राहाल. तुमची तयारी जर असली तर तुम्ही केव्हाही भरती पडली तुम्हाला टेन्शन राहणार नाही. कारण ही भरती कमीत कमी 16 ते 17 हजारापर्यंत ही भरती जाणार आहे. जर पुढच्या भरत्या बघितल्या तर त्या खूप छोट्या मोठ्या भरत्या होणार आहेत, 7 ते 8 हजारापर्यंत. पण ही भरती खूप मोठी होणार आहे, त्यामुळे पुढे कॉम्पिटिशन खूप भरपूर असणार आहे. त्यामुळे याच भरतीला तुम्ही एकदम जीवापाड मेहनत करा, जेणेकरून तुमचं वर्दीचं स्वप्न या भरतीमध्ये पूर्ण होईल. अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.